नमस्कार. 21 डे 21 नवीन व्हिडिओ अशी आपण सिरीज चालू केली आहे. त्यात चौथी व्हिडिओ आपली हेअर पिनवाली. बघू शकता तुम्ही, मी 0.3ची तार घेऊन त्यात मोती आणि गोल्डन मनी टाकला आहे. व्यवस्थित फिक्स करून घेते. त्यानंतर दुसरा मोतीही तसाच टाकते मी. पहिला मी राईस पल मोती टाकते, मग गोल्डन मनी टाकलं आहे आणि आता त्याच्यातून मी मोत्यातून तार बाहेर काढून घेते. बघाल किती जवळून मी तुमच्यासाठी व्हिडिओ केला आहे. व्यवस्थित दिसतंय. आणि पहिला मोती व्यवस्थित दाबून हातात फिक्स करायचं, मग सेकंडवाला मोती पकडायचा. जेवढं तुम्ही टाईट तार खेचाल तेवढं ते छान दिसतं. त्यासोबतच ज्वेलरीचे क्लासेस चालू झाले आहेत ऑफलाईन. जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही 9152275741 या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपली सीट बुक करू शकता. तसंच पील मारायचं आहे तुम्हाला. बघू शकता. तुम्हाला जर पील नसेल मारायचं तर तुम्ही पहिल्या मोतीपासून दुसऱ्या मोतीला राऊंड करून घेऊ शकता. मी राऊंड करून घेतलं आहे ह्या वेळेस. त्यानंतर मी 8 नंबरचं क्रिस्टल टाकते आणि व्यवस्थित समोर येणाऱ्या मोत्याला मी बांधून घेते. त्यानंतर तुम्हाला जर व्यवस्थित बांधून घेते, बघू शकता. आणि त्यानंतर मी त्याच्यात टाकते 0 नंबरचे गोल्डन मनी. तुम्हाला जर तुमचे खाली मोती जर आड बसले असतील तर वरती गोल्डन मोती मिनिमम 10 किंवा 12 एवढेच बसतात. जर तुमचं जर फ्लावर लूज असेल तर खूप बसतात, पण त्याचा पूर्ण शेप चेंज होतो. ते कुठेतरी तिरकं दिसतं. त्यामुळे व्यवस्थित फिटिंगला मोती बांधून घ्यायचे. त्यानंतर वरती छान अशी फिनिशिंगसुद्धा येते त्याला. त्यानंतर तुम्हाला जर आपली सिरीज तुम्ही बघत असाल तर मला कमेंट करून सांगाल तुम्ही कोणत्या भागातून आपली सिरीज बघत आहात. त्यानंतर आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे आणि तुम्हाला जर ज्वेलरीची क्लासेस किंवा कोणती व्हिडिओ बघायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की सांगाल. त्यानंतर आपलं फ्लावर आपण नेहमीप्रमाणे पील मारूनच घेतलं. बघू शकता. व्यवस्थित राऊंड आला आहे वरती आणि त्याच्यानंतर मग आपण ते व्यवस्थित फिट करून घेणार आहोत, कारण व्यवस्थित मोती आणि गोल्डन मनी बांधला गेला पाहिजे एकमेकांना. त्यामुळे ते व्यवस्थित दिसायलाही छान दिसतं आणि फिनिशिंगही छान येते. कुठेही तार अडकता कामा नये. व्यवस्थित मधल्या गॅपमधूनच तुम्हाला बाहेर काढायचे आहे. वरती जर तुमच्या गॅपमधनं मोती तार दिसते, व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. फ्लावर तयार आहे आपला. तर बघू शकता, युपिन घेतली आहे मी आणि फ्लावर ठेवला आहे मध्ये. बरोबर सेंटरला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते तिरपं बांधलं जाणार नाही. आणि सेंटरला बांधल्यामुळे एक होऊन जातं की तुम्ही व्यवस्थित तुम्हाला बांधायलाही जमतं आणि दोन्ही साईडला थोड्या तारा सोडल्या असल्यामुळे तुम्हाला जर एकाच तारेने बांधता येत नसेल तर थोडे दोन्ही साईडने व्यवस्थित तारा बांधून सोडून द्यायच्या एक्स्ट्रा, जेणेकरून अर्धं झालं बांधलं ना की दुसऱ्या अर्ध्या तारेने तुम्ही एक साईड बांधू शकता. म्हणजे ते तुम्हाला जास्त तारेचा गुंताही होत नाही आणि दिसायलाही छान दिसतं. त्यानंतर तार मी व्यवस्थित बांधून घेतली आहे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मी प्रत्येक मोती आणि प्रत्येक पिन असं दोघांचं सेंटर घेऊनच बांधलं आहे. तुमचं जर सेंटर चुकलं ना ते ॲक्च्युली ते फ्लावर खाली सटकतं किंवा मग मोती आणि ते क्रॉस दिसतं. त्यामुळे सेंटरच पकडायचा फ्लावरचा. व्यवस्थित फिटिंग करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. आणि रोज आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोचवत असतो. तुम्हाला नवीन नवीन ज्वेलरी शिकवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करत असतो. बघू शकता, झाला आहे आपला फ्लावर छान असं. प्रत्येकाला व्हिडिओ समजत नाही किंवा बनवता येत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस चालू आहेत. प्रत्येक ट्रिक तुम्हाला शिकवली जाईल त्या क्लासमध्ये. आपला फ्लावर रेडी आहे. थँक्यू.